जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 10वा सिक्वन निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ पाले माळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती स्फटिकमाळा मोहरेमाळा काष्टमाळा गंधमाळा धातुमाळा रत्नमाळा जाळ्या ओली चांदोवे श्रीराम समर्थ श्री समर्थांनी दशक 13वा आणि समास 10वा सिक्वन निरूपण नाम समर्थ इथे आपल्याला देत आहे। मग समर्थाने दिलेला आहे पालेमाळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती, म्हणजे झाडांची पानं फुलं फळं बीजे यांच्या त्याचप्रमाणे पाषाण कवड्या इत्यादींच्या माळा तयार करतात आणि त्यात एक दोरी ओवलेली असते। मग श्रीराम समर्थ सिक्वन निरूपण नाम सिक्वन निरूपण नाम समर्थांनी या समासामध्ये शिकवण कशी असावी हो, शिकवण कोणती असावी, आपण कोणत्या संगतीत असावं आणि आपलं जर कल्याण व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिकवण आहे आणि संगत आहे। ज्याच्या संगतीत आपण राहू त्याचा गुण आपल्याला लागत असतो। मग समर्थ म्हणतात की शिकवणीसाठी तुमचं मन पहिल्यांदा गरजेचं आहे। तुमचं मन हे देवही आहे आणि दैत्यही आहे। आपलं मन बघा, आपलं मन सगळंच ऐकतं का? कधी कधी खूप कंटाळा वाटतो आपल्याला काही गोष्टी ऐकायला, काही गोष्टी बोलायला, कोणाशी बोलू नये असं सुद्धा वाटतं। मग समर्थ म्हणतात तुमचं मनच हे देव आणि दैत्य आहे। म्हणून अंतर्मनामधली शक्ती, अंतर्मनामध्ये आपल्या वेगवेगळे विचार येत असतात। अंतर्मनामधली शक्ती आणि बहिर्मनाची शक्ती या दोघांचं मिलन व्हायला पाहिजे, पण ते चांगल्या ठिकाणी व्हायला पाहिजे हो। अनिष्ट ठिकाणी या दोन शक्ती जवळ येता कामा नये। म्हणून अंतर्मनाने बाह्यमन सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे, यासाठी समर्थांनी हे सांगितलेलं आहे की मुलांचंच बघा, सकाळी 5 वाजता उठण्यासाठी गजर लावतं, गजर लावला की लगेच झोपेतच बंद करतं। गंमत अशी आहे की मी अभ्यास करणार सकाळी 5 वाजता उठून, हा कोणाचा निर्धार होता? बहिर्मनाचा निर्धार होता, त्याचा विचार होता। पण तू झोप हा अंतर्मनाचा विचार आहे। आज झोपते उद्या उठते, किंवा आज झोपू उद्या उठू, किंवा टाइम आहे अजून असं म्हणून आपण तो अलार्म बंद करतो। आणि इथे अंतर्मनाची शक्ती काय झालेली आहे असल्यामुळे, प्रचंड असल्यामुळे तो झोपतो। पण बहिर्मनाची आणि अंतर्मनाची युती झाली तर तो उठेल आणि अभ्यास करून पहिला नंबरही काढेल। म्हणजे समर्थ म्हणतात आहे की यासाठी सतत चांगले विचार आपण केले पाहिजेत। कारण शिकवण ज्या परमेश्वराने आपल्याला हे सगळं विश्व दाखवलेलं आहे, ज्या परमेश्वराला आपण लीन आहोत, त्या परमेश्वराची शिकवण आपल्या सोबत आहे। आपण जे काही करतो ते परमेश्वराचं नाम घेऊन करावं। कारण समर्थांनी आपल्या शरीरामध्ये तो जो परमात्मा आहे तो कसा वास करतो, ज्याला आपण जीवात्मा म्हणतो, त्या परमेश्वराला जो आपल्या आतमध्ये जो परमात्मा वास करतो आहे त्याला आपण जीवात्मा म्हटलेला आहे। मग ज्याला आम्ही मन म्हटलं आहे, ज्याला आम्ही आत्मा सुद्धा म्हटलेला आहे, हा आत्मा कसा राहतो हे समजून सांगताना समर्थांनी एक अतिशय उत्कृष्ट असं उदाहरण इथे त्यांनी दिलेलं आहे। आणि ते दृष्टांतासाठी ते उदाहरण देतात आहेत आणि ते उदाहरण सुद्धा तितकंच त्याला अनुरूप तितकंच त्याला अनुरूप नाही असंही सांगून पुढे जातात आहे। म्हणजे उदाहरण कोणतं आहे तर सांगतात आहे, पहा नाना प्रकारच्या माळा आहेत ज्याला आम्ही माळी म्हणतो। मुलांच्या फुलांच्या माळा आहेत सुमनमाळा, पानांच्या माळा आहेत पाळेमाळा, फळांच्या माळा आहेत फळमाळा, बीजमाळा, पाषाणमाळा, दगडांच्या सुद्धा माळा आहेत, कवड्यांच्या सुद्धा माळा आहेत, नाना प्रकारच्या ह्या माळा आहेत। म्हणजे या माळेला निर्माण करण्यासाठी समर्थ म्हणतात आहे पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती। मग या ज्या माळेला तयार करण्यासाठी एक धागा समर्थ म्हणतात निर्माण करण्यासाठी सर्वांमध्ये एक सूत्र आहे। सूत्र म्हणजे धागा आहे, तो धागा आहे म्हणून माळ तयार झालेली आहे। फुलं वेगवेगळी विखुरलेली आहेत, त्या सगळ्या फुलांना जवळ घेऊन एका माळेमध्ये एका दोऱ्यात ओवल्यानंतर ती आपल्याला माळ तयार झालेली दिसते। म्हणजे फळं आहेत, पुन्हा आहेत, पानं आहेत, सगळे वेगवेगळे प्रकार आहेत।
जसं गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळा असेल, तुळशीची माळा असेल, हे मणी वेगवेगळे दिसतात आहे, मण्यांची माळा असेल तर वेगवेगळं दिसतं. म्हणजे ते कसं आहे, एका सूत्रामध्ये ओवलेलं आहे. काय आहे, एका सूत्रामध्ये, एका धाग्यामध्ये त्या सगळ्यांना एकत्र केलेला आहे. धागा जर तोडला, धागा जर तुटला तर सगळे मणी, सगळी पानं, सगळी फुलं ती काय होतील, विखुरली जातील. म्हणून समर्थ म्हणतात तसं काय आहे, मनाचं आहे. मनाचे विचार आपले हे काय आहे, एकमेकांशी संगत असले पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात सतत आपण बहिर्मन आणि अंतर्मन यांची युती झाली पाहिजे. आपला जो अंतरात्मा आहे, आपला आत्मा आहे, आपलं मन आहे, हे आपण उत्तमोत्तम समर्थांच्या शिकवणीमध्ये आपण त्याला ठेवलं पाहिजे. म्हणून समर्थांनी दिलेलं आहे की यासाठी सतत चांगले विचार आपण केले पाहिजेत. आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांचं चक्र फिरत राहणे म्हणजे सुदर्शन चक्र आहे, आणि वाईट विचारांचं सुद्धा चक्र आहे, कुदर्शन चक्र. म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये फिरवत ठेवायचं आहे. का सुदर्शन चक्र? म्हणजे जे चांगले विचार आहे. का? कारण आपण ठरवायचं की यामध्ये महत्त्वाची गोष्ट, आपल्याला आतमध्ये जे विचार चाललेले आहेत त्याचा बाहेरच्या विचाराशी संबंध येतो. बघा, आतमध्ये आपला काय विचार चालले तसं आपली कृती होत असते. आपण विचारांच्या लहरी ज्या पसरवतो त्या या आकाशामध्ये असतात. जसं मोबाईल म्हटला कानाला लावला की ऐकायला येते. म्हणजे काय, आपण उच्चाराच्या लहरी पकडल्या. पण समर्थ म्हणतात विचारांच्या पण लहरी आहेत, पकडायला अजून आपल्याला येत नाहीत. विचारांच्या वेव्हज आहेत, लहरी फेकलेल्या आहेत, पण या सगळ्या संपूर्ण आकाशामध्ये पसरलेल्या आहेत. त्याचा एक सागरच बनलेला आहे. आणि हा जो विचारांचा जो सागर आहे त्याच्यामध्ये अनिष्ट विचार, इष्ट विचार म्हणजे चांगले आणि वाईट विचार, घातक आणि बाधक विचार समुद्रामध्ये सगळीकडे हे पसरलेले आहेत, या अवकाशामध्ये पसरलेले आहेत. आता याचा संबंध आपल्याशी कसा येतो, हे आपल्या आतमध्ये आपण जे चिंतन करतो, विचार करतो, सतत आपल्या अंतर्मनामध्ये आपले थिंकिंग जे करत असतो त्याचा आणि बाहेर असणारा हा जो विचारांचा समुद्र आहे त्यांचा एकमेकांशी संबंध येतो. आणि म्हणून आपल्या आतमध्ये जर वाईट विचार जर नांदत असतील, अनिष्ट विचार जर नांदत असतील, घातक विचार जर येत असतील तर त्याचा परिणाम असा होतो की त्या समुद्रामध्ये, आकाशामध्ये त्या ज्या अनिष्ट विचारांच्या लहरी आहेत त्या आपल्याकडे आकर्षित होतात. त्या आकर्षित झाल्या की वाईट माणसं आपल्याकडे आकर्षित होतात. मग समर्थ म्हणतात आणि त्यानंतर अनिष्ट गोष्टी त्याही आपल्याकडेच आकर्षित होतात. आणि मग जीवन आपलं काय होतं, उद्ध्वस्त होतं, बर्बाद होतं. आणि म्हणून संगती ही चांगल्या विचारांशी करावी. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवावं, चांगले विचार, चांगली व्यक्ती, चांगले आचार हे सगळं आपल्याकडे असणं गरजेचं आहे. शिकवण कोणाची असावी, त्या एका परमात्म्याची आपल्याला शिकवण असावी. समर्थांची आपल्याला उत्तमाची शिकवण आहे ती आपण मनी धरून, संगती कोणाची धरावी, समर्थ वेळोवेळी सांगतात, संगती कोणाची धरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाची संगती धरा, साधू संतांची संगती धरा. पण समर्थ म्हणतात आहे जर आपण चांगल्या संगतीला गेलो तर आपले आयुष्य हे काय होईल, उत्तमच, खूपच सुंदर होऊन जाईल. परंतु आपण जर वाईट संगतीला गेलो तर त्याचे परिणामही आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. कारण एकदा पाय चुकला की मनुष्य त्या ज्या गटारामध्ये पडलेला आहे त्याच्यामध्ये लुडबडत बसतो. म्हणून समर्थ म्हणतात मनाचा, परमात्म्याचा, आत्म्याचा काय विचार आहे, ज्याला आपण चिंतन असं म्हणतो, चिंतनाला फार महत्त्व संतांनी दिलेलं आहे. भगवंतांनी पण चिंतनाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे अनन्यास चिंतन येतो मा ये जनापरी उपासते देशानियाची युक्ता नाम योगक्षम्यवादम्य. म्हणजे अनन्याहून चिंतन जो करतो त्याचा योगक्षम्य मी वाहतो. एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचं नाम तुम्ही सतत घेत राहिलात तर अनुकूल परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये निर्माण होते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथं ते करावं देवाचं चिंतन करून या मन एक कविता. ते म्हणतात काय नावे केले एका चिंतीला विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू उत्तरी पाठ. म्हणजे जर आपण देवाचं चिंतन केलं, स्मरण केलं, चांगल्या विचारांचं स्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये काय होणार नाही, चांगलं होऊ शकतं, वाईट होणार नाही, याचा अर्थ अनिष्ट होणार नाही. आणि म्हणून इच्छा वेते जवळ येते ऐसे केले विठ्ठला.
हे जर घडायला हवं असेल तर त्याच्यासाठी बहिर्मन आणि अंतर्मन या दोघांचा संगम झाला पाहिजे. आणि या दोघांचा संगम झाला पाहिजे, हे एकत्र आले पाहिजेत. समर्थ म्हणतात त्याच्यासाठी आपण जीवनामध्ये आपली संगती खूप महत्त्वाची आहे. कारण एक वेळ बहिर्मन खोटं बोलेल, अंतर्मन कधीच खोटं बोलत नाही. आपल्या आतमध्ये असंख्य विचार चालू असतात. मग ते विचार विचार केल्याने सगळं वाईट विचार केला तर वाईटच घडतं, चांगला विचार केला तर चांगलंच घडतं. मग वाईट आपल्याला करायचं नाही. सतत चांगला विचार आपल्या ध्यानी मनी आपल्याला ठेवायचा आहे. मग समर्थ म्हणतात आहे की त्यासाठी एक रिकामा ग्लास घेऊ. हा ग्लास पूर्णपणे रिकामा आहे. पूर्ण रिकामा आहे म्हणजे हा ग्लासमध्ये काय आहे? हवा आहे. तो रिकामा आहे म्हणजे खऱ्या अर्थाने रिकामा नाही. या ग्लासमध्ये हवा काठोकाठ भरलेली आहे. आता याच्यातली हवा बाहेर काढायची तर त्याला उपाय काय केला पाहिजे? हाताने हवा बाहेर काढता येते का हो? नाही येणार. मग त्याच्यामध्ये पाणी भरत राहायचं. पाव ग्लास भरला की तेवढी हवा गायब, अर्धा ग्लास भरला की अर्धी हवा गायब, आणि पूर्ण ग्लास भरला की सगळी हवा गायब. म्हणजे आपण काय करायचंय? फक्त भरत राहायचंय. तसं हे मन आहे आपलं, हे अंतःकरण आहे, हे एक ग्लास आहे असं समजूया. आणि त्यामध्ये नांदणारे जे अनिष्ट विचार आहेत ती म्हणजे जी हवा आहे असं समजू. आणि या अनिष्ट विचाराने हवेने ते हे भरलेले अंतःकरण आहे. आणि म्हणून याच्यासाठी त्यामधली हवा जी आहे म्हणजे अनिष्ट विचार आहे ते बाहेर काढायचे आहेत. तर त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात आहे की शिकवण कोणाची? त्याच्यासाठी शिकवण पाहिजे हो. आणि म्हणून आपण सतत चांगले विचार, देवाचं नाव, देवाची उपासना सतत करत राहिलं पाहिजे. म्हणजे ते भरत राहिलं पाहिजे आपल्या मनामध्ये, ते ओतत राहिलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने भरत शेवटी आपला तो ग्लास संपूर्ण भरून गेला पाहिजे. म्हणून एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की काम क्रोधे केले घर रीते, असं त्यांनी म्हटलं आहे. तू का म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. म्हणजे तसं सतत चांगले विचार, देवाचं नाम उपासना करत राहिलो तर अनिष्ट विचार आहे ते आपोआपच बाहेर निघणार. मग अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंख्या कीर्तने गोविंदाच्या, असे त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटले. अवघे होतील लाभ, किती सुंदर, सगळे लाभ प्राप्त होतील. कोणत्या? चांगल्या विचाराने आपलं मन. शिकवण कोणाची असावी? त्यांच्या शिकवणीत राहावं, समर्थांच्या शिकवणीत राहावं, साधूंच्या संतांच्या संगतीमध्ये राहावं. म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या मनामध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे. कारण जे आतमध्ये ठेवणार तेच बाहेर प्रगटणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात हे सगळी निगेटिव्ह जी शक्ती आहे, निगेटिव्ह जे विचार आहे ते आपल्याला आपल्याजवळ ठेवायचेच नाही, ते सगळं काढून टाकायचं आहे. आणि मग त्याच्यामुळे शिकवण कोणाची पाहिजे? त्या एका भगवंताची शिकवण पाहिजे हो, समर्थांची शिकवण पाहिजे. ते आपल्याला कळलं पाहिजे, त्यासाठी करता पाहिजे. म्हणून समर्थांनी दशक 8 दिलेला आहे कर्त्याचा. समर्थ म्हणतात आहे की एवढं सगळं समर्थ आपल्यासाठी देत आहेत. मग समर्थांनी सांगितलंय की करता पाहिजे. आणि करता आपल्याजवळ असेल तर आपल्याला शिकवण करता करणारा असेल. आणि त्यामुळे आपलं अंतर्मन आहे ते कसं झालं पाहिजे? सुंदर विचार त्याच्यामध्ये भरले पाहिजेत. जास्तीत जास्त आपल्याला नामस्मरण त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणजे मनामध्ये आपण जेवढे चांगलं ठेवू तेवढं आपलं मन कसं राहील? फुलत राहील. आणि त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर आपोआपच येत राहील. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सदा संगती सज्जनाची संगती धरावी. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं कळू लागेल. म्हणून समर्थ प्रथमच ओवीमध्ये म्हणतात आहे, पाळे माळा सुमन माळा, फळमाळा बीजमाळा, पाषाण माळा कवडे माळा सूत्रे चालती, स्फटिक माळा मोहरे माळा, काष्टमाळा गंधमाळा, धातुमाळा रत्नमाळा, जाळ्या ओली चांदोवे. मग झाडांची पानं, समर्थ म्हणतात झाडांची पानं, फुलं, फळं, बीज यांच्या, त्याचप्रमाणे पाषाण, कवड्या इत्यादी सगळ्या माळा आहेत. पण त्या माळा कशामध्ये ओढलेल्या आहेत हो? कशाने बांधल्या गेलेल्या आहेत? त्या एका सूत्राने बांधल्या गेलेल्या आहेत. ते जर सूत, ते जो धागा आहे तो जर तुटला, तो जर कापला तर सगळं त्याच्यातले जे मणी आहेत, फुलांच्या माळा असो किंवा पाषाण माळा, कवडे माळा, फाले माळा, फळे माळा, फळमाळा, बीजमाळा काही असो, ते सगळं विखरून जाणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्या एका धाग्याने त्यांना बांधून ठेवलेलं आहे. आणि पुढे समर्थांनी सांगितलंय, स्फटिक माळा मोहरे माळा, काष्टमाळा गंधमाळा, धातुमाळा रत्नमाळा, जाळ्या ओली चांदोवे.
मग त्या समर्थ म्हणतात आहे की ते एका सूत्रामध्ये जसे ओवलेले आहेत, तसं समर्थ पुढे अजून एक उदाहरण देतात की समर्थांनी इथे सांगितले आहे की सगळ्या फुलांना जवळ घेऊन एका माळेमध्ये, एका दोऱ्यामध्ये ओवल्यानंतर ती आपल्याला माळ तयार झालेली दिसते. मग ही माळ तयार झालेली हे मणी जेव्हा गळ्यामध्ये जशी रुद्राक्षाची माळ असेल, तुळशीची माळ असेल, हे मणी वेगवेगळे दिसतात आहे, पण एका सूत्रामध्ये ओवलेले आहेत. म्हणून समर्थ पुढे तसंच सांगतायत की माळांचा उल्लेख अजून समर्थाने इथे केलेला आहे. स्फटिकमाळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, नाना रत्नमाळा, जाळ्या ओली चांदोबे, हे सर्व आहे. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते, तैसे म्हणू आत्मयाते, तरी साहित्य न पडे. मग त्या खेरीज समर्थ म्हणतात ह्या वरच्या दिलेल्या ज्या माळा आहेत त्या आहेत फळांच्या, झाडांच्या, फुलांच्या, बीजांच्या, पाषाण, कवड्या सगळ्या माळा आहेत. पण त्याच्या खेरीज समर्थ म्हणतात स्फटिकांच्या माळा आहेत, मोहरांच्या माळा आहेत, काष्टमाळा आहेत, गंधमाळा आहेत, धातुमाळा आहेत, रत्नमाळा आहेत, तसेच जाळ्या, ओळी आणि चांदवे इत्यादी सर्वांमध्ये दोरा ओवलेला असतो आणि म्हणून ते काय आहे एकत्रित राहतात. तंतू नसेल तर सर्व विस्कळीत होऊन जातं. आत्म्याला ते तंतूप्रमाणे म्हणावं तर हा दृष्टांत योग्य नाही. मग ते आत्म्याला त्याची उपमा द्यावी का? नाही. तर आत्म्याला जर समर्थ म्हणतात तंतूप्रमाणे म्हणावं तर हा दृष्टांत काय होणार? योग्य होणार नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात तंतूस मनी ओविला, तंतू परी हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते, तैसे म्हणो आत्मयाते, तरी साहित्य न पडे. म्हणजे त्याला ते शोभणारं नाही. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की हे सगळे आहेत, पण हे कशामुळे आहेत? त्याचं उत्तर काय आहे? तर समर्थ म्हणतात तो धागा आहे म्हणून ते आहेत. हे सगळे कशामुळे एकत्र बांधले गेलेले आहेत? जसं आपण म्हणतो आता एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही. विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला जास्त दिसायला म्हणजे दिसते आहे. परंतु एकत्र कुटुंब पद्धती आहेत ज्या ज्या घरी मोठे मोठे जे सासू सासरे जर आपले असतील किंवा आपली वरिष्ठ व्यक्ती आजी आजोबा असतील तर ती लोक त्या आपल्या पूर्ण परिवाराला, पूर्ण कुटुंबाला धरून ठेवतात. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत हे सगळं कुटुंब कसं असतं? एकत्र नांदत असतं. मग समर्थ म्हणतात तसंच आहे ह्या धाग्याचं. धागा आहे म्हणून सगळे एकत्र ओवलेले दिसतात आहे. म्हणून म्हणतात तो धागा जो आहे तो तंतू आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या मनांना त्या तंतूने धरून ठेवलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात फुलांचा हार जो तयार होतो तो धाग्यामुळे तयार होतो. असाच फुलांचा हार तयार होईल का? हो नाही. त्याला धागा हा काय लागणारच आहे, भले तो कोणताही घ्या. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेले सगळे अवयव, या सगळ्या अवयवांमध्ये एक तंतुरूपाने आत्मा आहे. आत्मा आहे म्हणून सगळे अवयव बांधून ठेवलेले आहेत त्याने. ज्या अवयवामध्ये तो तंतू नाही म्हणजे आत्मरूपी तंतू नाही, तो अवयव सुद्धा त्या देहापासून वेगळा पडतो. आपल्या अवयवामध्ये एवढे जे सगळे अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांमध्ये काय आहे? समर्थ म्हणतात तो आत्मा आहे आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आता बघा, जर आत्मा नसेल, हातामध्ये जर जीव नसेल तर हात लटका होतो, पायामध्ये जीव नसेल पाय लटका होतो, जर तोंडामध्ये जीव नसेल तर तोंड बोलत नाही, म्हणजे आपण गुंगे होतो. मग समर्थ सांगतात आहे की आत्मा आहे म्हणून ते सगळे सर्वत्र बांधून ठेवलेलं आहे. मग ज्या अवयवांमध्ये तंतू नाही म्हणजे आत्मरूपी तंतू नाही, तो अवयव सुद्धा कसा आहे? देहापासून कसा पडतो? वेगळा पडतो. म्हणून तैसे म्हणू आत्मयांते, तरी साहित्य न पडे. त्याप्रमाणे आत्मा आहे असं जर आम्ही ठामपणे म्हणू लागलो तर तिथे सुद्धा साहित्य पडत नाही. मग साहित्य पडत नाही याचा अर्थ दृष्टांत तितकासा तिथे लागू होत नाही, ॲप्रोप्रिएट म्हणजे ॲप्रिशिएट होत नाही. त्याचं कारण समर्थ पुढे देतात आहे की तंतूस मनी ओविला, तंतूमध्येची राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पहा नाका, आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काये चळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य नगडे. मग तंतूस मनी ओविला, सर्व मन्यांमधून तंतू ओवलेला असतो की नाही? असतो. मग तंतू मध्येची राहिला पण तो फक्त मध्यभागीच राहतो,
तो कसा राहतो? मध्यभागीच राहतो. आत्मा सर्वांगी व्यापला पाहना का. मग आत्म्याचं तसं नाही आहे, तो तर सर्वांगी व्यापून असतो. हे आपल्याला पाहना असं सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की एका दोऱ्यामध्ये तो मणी ओवला. आता त्या मण्यांची माळ तयार झाली. एका दोऱ्यामध्ये पहिला 1 मणी, 2 मणी, असं एकच मणी टाकून माळ तयार होत नाही. मग 1 मणी, 2 मणी असे सगळे मणी टाकले आणि परंतु तो मणी त्या मण्यांच्या मध्यभागी तिथेच फक्त दोरा आहे. मण्यांच्या मध्यभागी दोरा आहे, आजूबाजूला दोरा नाही. मग सुरुवातीला दिसणार नाही, वर दोरा नाही, त्याच्या आतमध्ये दोरा आहे. पण समर्थ म्हणतात आहे देहाच्या इंद्रियांच्या बाबतीत तसं नाही आहे. तो अवयवांमध्ये अशा प्रकारे मिसळलेला आहे, अशा प्रकारे तो एकजीव झालेला आहे की तो एका ठिकाणी नाही आहे, तो सर्वत्र आहे. म्हणजे पापणीचा केस जरी ओढला तरी जीव तळमळतो. तळमळतो की नाही हो? बरोबर आहे. पापणी आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची जी उघडझाप होते बघा, ते आपोआप होत असते. त्याचा केस ओढून बघा, जीव तळमळतो. सहजच असा चिमटा काढला कोणी किंवा सुई टोचली, काहीतरी टोचलं तर लगेच आपल्याला जाणीव होते. म्हणजे तो जीव तळमळतो. याचा अर्थ काय? तर डोळ्यातच आत्मा आहे असं नाही, तर तो पापणीच्या अग्रभागी सुद्धा आहे. जसं आपण म्हणतो डोक्यावरच्या शिरेवर सुद्धा आहे, म्हणजे डोक्यावर सुद्धा आहे, पायांच्या नखांमध्ये सुद्धा आहे तो आत्मा. बघा, ज्यावेळी आपल्याला ठेच लागते किंवा ठेच लागते त्यावेळी आपले हे पायांची नख जी आहेत ती लागतात बघा. तिथेच जे आपलं नख आहे ते लागतं किंवा एखादा दगड तिथे आपटल्यानंतर तिथे रक्त येतं, म्हणजे त्या नखाला सुद्धा लागतं. जसं आपण नख बघा, एखादं जर नेल्स कट करताना जर कुठे लागलं असेल नेल कटरने तर आपण आई ग म्हणतो, म्हणजे तिथे पण आपला जीव तळमळतो आहे. म्हणजे त्या नखामध्ये, त्या केसांमध्ये केसही जरी ओढला, एक जरी केस ओढला तरी आपल्याला वेदना होतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तो सर्वत्र जीव आत्मा हा कसा आहे? सर्वत्र आहे. अगदी पायांच्या नखापासून ते केसांपर्यंत सगळीकडे आत्मा आपला वास करत आहे. कारण आत्म्याशिवाय ते नाहीच आहे. आत्म्याशिवाय तो जीव नाहीच आहे. आत्म्याशिवाय त्याला आधार नाहीच आहे. म्हणून आत्मा आहे तो डोळ्यातच आहे असं नाही, सगळीकडे आहे. आता डोळ्यात आहे पण ते पापणीत नाही असं आहे का? नाही, ते पापणीच्या केसामध्ये सुद्धा आहे. म्हणजे तो केस ओढला की आपल्याला काय होतात? वेदना होतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पण मण्यांचा फक्त कसा आहे? मध्यभागी दोरा आहे. मण्यांच्या काय आहे? मध्यभागी दोरा आहे. वरच्या बाजूला नाही आहे. वर दोरा नाही, आत दोरा आहे, खाली पण दोरा नाही. पण आत्मा तसा नाहीये हो. तो शरीरातील प्रत्येक रोमारोमात तो भरलेला आहे. अनुरेणूतुनी फुलाफुलातुनी सर्वा घटी तो दिसतो. राम हा हृदयातुनी हसतो. म्हणजे काय? रोमारोमात आहे. अनुरेणूतुनी फुलाफुलातुनी सर्वा घटी दिसतो. राम हा हृदयातुनी हसतो. तो सगळ्या ठिकाणी आहे. अशी जागा नाही शरीरातली की तिथे आत्मा नाही आहे. हातावरचा केस उपटून बघा, केसावरचा केस उपटून बघा, लगेच आपल्याला वेदना होतात. मग चैतन्य नाही आहे का? मन नाही आहे का? की जीवात्मा नाही आहे? तो सर्वत्र आहे. पायाला ठेच लागली तरी आपला जीव तळमळतो. डोक्याला मार लागला तरी जीव तळमळतो. मग तो जीव कशात आहे? पायात आहे की डोक्यात आहे? तो सर्वत्रच आहे हो. फक्त पायात, फक्त डोक्यात, फक्त हातात, फक्त केसात नाही, तर तो काय आहे? सर्वत्रच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात तो माळ्यांचा किंवा माळ्यांचा दृष्टांत तितकासा लागू होत नाही. आणि म्हणून पुढे समर्थ त्याचं वर्णन अधिक करतात आहे. मग तंतूस म्हणी, समर्थ पुढे म्हणतात तंतूस म्हणी ओविला, तंतूमध्येच राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पाहना का. म्हणजे सर्व मण्यांमधून तंतू ओवलेला असतो, पण तो फक्त मध्यभागीच राहतो, म्हणजे दोरा. आत्म्याचं तसं नाही, तो सर्वांगी व्यापून असतो. म्हणून म्हटले आत्मा सर्वांगी व्यापला पाहना का. आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काय चळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य नगडे. मग आत्मा स्वाभाविकपणे कसा आहे? आत्मा चपळ आहे. दोरी काही चळून हालचाल करू शकत नाही. दोरी चालते का? इकडे तिकडे फिरते का? नाही. दोरीला जिथं नेऊन ठेवाल तिथेच ती राहणार, इकडे तिकडे कुठेही हलणार नाही. वारा आला तर फक्त ती हलेल,
म्हणून हा दृष्टांत त्याच्यासाठी योग्य नाही आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे, नाना वल्लीत जळांश उसामध्ये दाटला रस, परी तो रस आणि बाकस एक नव्हे. देही आत्मा देह अनात्मा, त्याहून परतो परमात्मा, निरंजनास उपमा असेच ना. मग आता समर्थ म्हणतात आहे की आता समर्थाने उदाहरणं दिली आहेत हो. आपल्याला समजावं, कळावं, आपल्या ते ध्यानात यावं, आपल्या लक्षात यावं की समर्थांना काय म्हणायचं, याचा अर्थ समर्थाने काय दिलेला आहे. त्याच्यासाठी समर्थ आपल्याला वेळोवेळी उत्तमात उत्तम उदाहरणं देत असतात. आपल्याला कळावं याच्यासाठी समर्थांची एवढी काय चालली ओढाताण होत असते. समर्थ एवढं सगळं आपल्यासाठी देत असतात, परंतु आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपण कमी पडतो. आपला भगवंत आपल्यासाठी देण्यासाठी आपल्याला कुठेही कमी पडत नाही, परंतु आपली पूजा आहे, आपली उपासना आहे, आपली भक्ती आहे, आपलं नाम आहे, हे मात्र नेहमी कमी पडतं. आपण का कमी पडतो? ते देवाचं करण्याला आपल्याला का कंटाळा येतो? दिवसातून थोडा तरी वेळ, निदान अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास, 15 मिनिटं, 10 मिनिटं का होईना, पण त्या भगवंताचं नामस्मरण, समर्थांचं स्मरण आपण करणं गरजेचं आहे. कारण आज कलियुगात आपण काय काय ऐकायला येते आपल्याला. आज आपला जीव आहे तर 15 मिनिटांनी, 5 मिनिटांनी आहे की नाही, राहणार आहे का, याची आपल्याला शाश्वती नाही. म्हणून जे काही आहे, जे पुण्य कमवायचं आहे ते आताच कमवून घ्यायचं आहे. कारण कोणाचाही भरोसा नाही, मरण कधी येईल आणि आपण कधी जाऊ याचा काहीही भरोसा नाही. कारण आज कलियुगात तेच चालू आहे. आजचा माणूस 15 मिनिटांनी दिसेल की न दिसेल याची शाश्वती नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला त्या भगवंताने, ज्याने आपल्याला जन्माला घातलेला आहे, आपण या 84 लक्ष जीव योनीतून सुटून जे आलेलो आहोत, ते कशासाठी आलेलो आहोत, का आलेलो आहोत, आपला जन्म कशासाठी आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. नुसत्या भौतिक गोष्टींमध्ये अडकून राहू नका. पैसा, घर, गाडी, बंगला पाहिजे आहे, परंतु जेवढ्या मर्यादेपर्यंत आहे तेवढ्या मर्यादेपर्यंत आपल्याला हवं असावी, सगळं करून ठेवावं. परंतु समर्थ म्हणतात आहे की आपण मात्र भगवंताचं नाम मात्र विसरू नये. कारण आता आपण भगवंताचं नाम घेतलं तर म्हातारपणी आपल्याला भगवंताचं नाम घ्यायची गरज नाही, सहज ओठातून ते आपल्या नाम येऊ शकतं. कारण ती सवय आहे, आपल्याला सवय जी राहते ती बरोबर सवय आपल्याला आठवण करून देते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जो आताचा वेळ आहे तो इतका उत्तमाचा आहे. तुम्हाला वेळ मिळत नसेल, थोडा वेळ काढा. जर वेळ मिळत असेल तर उत्तमाचीच गोष्ट आहे. मग समर्थ म्हणतात जास्तीत जास्त आपण स्मरण केलं पाहिजे, त्या भगवंताच्या चरणी आपण लीन झालं पाहिजे. म्हणून समर्थांनी दिलेलं आहे. आता समर्थ उदाहरण देतात आहे, उत्तम उदाहरण देतात आहे. काय दिलंय समर्थांनी? नाना वल्लीत जळांश उसांमध्ये दाटला रस, परी तो रस आणि बाकस एक नव्हे. म्हणजे नाना वल्लीत, वल्ली म्हणजे वेली, नाना वेलींमध्ये जलांश आहे, म्हणजे काय, पाणी आहे. उसामध्येही रस दाटून भरलेला आहे, उसामध्ये दाटला रस, परी तो रस आणि बाकस एक नव्हे. पण तो रस आणि ते जे ऊस हे करून झालेलं आपलं जे बाकस आहे ते कसं आहे, ते एक नाही आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की उदाहरण दिलं आहे, नाना वल्ली, वल्ली याचा अर्थ वेल, नाना प्रकारच्या वेली आहेत. त्या वेलींमध्ये, सगळ्या वेलींमध्ये कुठे ना कुठे पाणी आहे. पाणी आहे की नाही? पाणी आहे. अशी वेलीची कुठलीच जागा नाही की तिथे पाणी नाही. म्हणून उसामध्ये रस कुठे आहे सांगा बरं? उसामध्ये रस सर्वत्र आहे. रस नाही अशी जागाच नाही उसामध्ये, असं आहे का? नाही. सगळीकडे उसामध्ये अगदी तो शेवटचा तो काय असतो, तो सगळा कचरा येईपर्यंत बघा ऊसाचा रस भेटतो. त्या गाड्यावर आपण गेलो की आपल्याला ते दिसतं. ते कसे ऊसाचं ते सगळा जो चोथा असतो, तो आपण म्हणतो त्याला, जे उरलेलं आहे सगळं ते परत परत घालत असतात. कारण त्याच्या नसामध्ये उसाच्या काय आहे, रस आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात उसामध्ये दाटला रस, परंतु तो रस, समर्थ म्हणतात तो रस वेगळा आणि बाकस तो वेगळा आहे. याचा अर्थ ते रस काढून घेतल्यानंतर राहिलेला जो उसाचा चोथा आहे, राहिलेला जो उसाचा चोथा असतो, जो कचरा असतो, तो त्याच्यामध्ये रस नाही आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, इथे सांगतात आहे की परी तो रस आणि बाकस एक नव्हे. त्याच्यामध्ये ते दोन्ही कसं आहे, एक नाही आहे. आणि म्हणून सांगितलं आहे त्याचं उदाहरण पुढे बघा, देही आत्मा देह अनात्मा, त्याहून परतो परमात्मा, निरंजनास उपमा असेच ना.
म्हणजे समर्थ म्हणतात आहे की देही आत्मा देह अनात्मा, म्हणजे याचा अर्थ देही, याचा अर्थ तो देहामध्ये राहतो तो जीवात्मा, तो देही असलेला आत्मा म्हणजे जीवाला तो जीवात्मा आणि देह हा वेगळा आहे. जसा देहा आतमध्ये आपल्या मना आतमध्ये राहणारा जो आत्मा आहे किंवा मन आहे ते वेगळं आहे आणि देह वेगळा आहे. मग उसाचा रस वेगळा आहे आणि उसाचं चिपाटे आहे ते वेगळं आहे. वेलीमध्ये असलेलं पाणी वेगळं आहे आणि वेलीमध्ये असलेली बाकी सगळे जे अवयव आहेत ते वेगळे आहेत. तसा देह वेगळा आहे आणि देहामध्ये राहणारा जो देही आहे तो देही आत्मा जो आहे किंवा जो जीवात्मा आहे, कारण तो असल्याशिवाय तो देह चालणार नाही. त्याला देह कसं म्हणावं, तर तो आत्मा आहे म्हणून तो देह आहे. आत्मा निघून गेला की मग त्याला काय 24 तासाच्या आतमध्ये जावं लागतं, म्हणून देही आहे म्हणून देह आहे हो. मग तसंच समर्थांनी सांगितलंय वेलीमध्ये असलेलं पाणी हे वेगळं आहे आणि वेलीमध्ये असलेली बाकी सगळे अवयव एक आहे, वेगळे आहे. तसा देह वेगळा आहे आणि देहामध्ये राहणारा तो देही आत्मा जो आहे किंवा जो जीवात्मा आहे तो वेगळा आहे, पण तो सर्वत्रच आहे. जसा उसामध्ये रस प्रत्येक पेरापेरात म्हणजे प्रत्येक काडीत त्या उसामध्ये, त्या उसाच्या बारीकशा शिलटीमध्ये सुद्धा चाखून पाहिलं तर गोडवा आहे, याचा अर्थ त्यामध्ये रस आहेच हो. याचा अर्थ शरीरामध्ये प्रत्येक रोमारोमात, म्हणजे रोम म्हणजे काय हो, केस, शरीरावरचा जो केस असतो त्याला रोम बोलतो आपण. मग प्रत्येक रोमारोमामध्ये प्रत्येक जागोजागी तो देहामध्ये सर्वत्र विचरण करतो, असा तो आत्मा आहे. इतकं मिसळलेला आहे की जसं दुधामध्ये साखर टाकल्यानंतर त्यातली साखर अलग काढता येत नाही. काढता येते का हो? करता येते का अलग? नाही. दुधामध्ये साखर टाकलेली आहे, आपल्याला अलग करता येते का? नाही. चहामध्ये साखर टाकलेली आहे किंवा पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, ते अलग करून दाखवा, येते का? नाही. मग तसं समर्थ म्हणतात तो आत्मा इतका मिसळलेला आहे की जसं दुधामध्ये साखर टाकल्यानंतर त्यातली साखर अलग करता येत नाही, तसं देहाला मी आत्मा अलग करता येत नाही. मग देह वेगळा करता येत नाही आणि म्हणून म्हटलंय आत्मा देहात राहणारा आहे, पण देह अनात्मा आहे. परमात्मा हा त्याहून पलीकडे आहे. देही आत्मा देह अनात्मा त्याहून परतो परमात्मा. मग परमात्मा कसा आहे? त्याहून पलीकडे आहे. निरंजनास उपमा असे चिना, त्या निरंजन परमात्म्यास देण्यास योग्य उपमाच नाही, असं समर्थ म्हणतात आहे. त्याला आपण कशाचीच उपमा देऊ शकत नाही, तो उपमेच्या पलीकडे आहे हो. म्हणून पुढे म्हटलंय रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्याची आहारी. काय सांगितलंय? रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्याच्या आहारी सगट समान सरी कैसी करावी. देव दानव मानव नीच योनी हीन जीव पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे. मग रायापासून रंकवरी, राजापासून रंकापर्यंत अवघे सर्व मनुष्य मात्रच आहेत की नाही हो? मनुष्यच आहेत ते, राजापासून रंकापर्यंत. पण म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही. अवघ्या मनुष्याच्या आहारी सगट समान सरी कैसी करावी. किती उदाहरणं उत्तमाची दिलेली आहे समर्थांनी हो. रायापासून रंकवरी, त्याप्रमाणे नाना प्रकारे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे नाना प्रकारचे जगामध्ये लोक आहेत. या सगळ्या लोकांमध्ये जनी जनार्दन असे तो जनार्दन, जनी जनार्दन असं जनार्दन, तो परमेश्वर, तो आत्मा, तो जीवात्मा सर्व त्या प्रत्येक शरीरामध्ये आहे. किड्या मुंगींपासून सर्व शरीरात आहे, परंतु सगळ्यांना एक म्हणता येणार नाही. इथे भिन्नत्व आलेलं आहे. तो आहे सगळ्या ठिकाणी, पण तरी सगळ्या ठिकाणी असला तरी तो ज्या देहात प्रविष्ट होतो त्या देहाचा गुण त्याला लागतो. काय म्हटलंय? ज्या देहात जातो त्याचा गुण त्याला लागतो. देहाला जो गुण आहे रजतम आणि सत्व, या गुणांमुळे तो जीवात्मा सुद्धा तशा प्रकारे तयार होतो. जसं गाईला घातलेला घास, आम्ही म्हणतो गाईला घासलेला घास हा आपण म्हणतो पुण्य प्राप्त होते. तो गाढवाला घातला तर काय मिळेल हो? जीवात्मा इकडे पण आहे, परमेश्वर इकडे पण आहे, तिकडे पण आहे, आत्मा इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे. पण दोघांशी सारखा व्यवहार करता येतो का? सारखा व्यवहार सुरू केले तर त्याचा देहधर्म जो आहे तो प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. जो घास आम्ही गाईला, मांजराला, कुत्र्याला घालू लागतो तो वाघाला घालू लागलो, जा बरं,
तो देहामध्ये असलेला आत्मा परमेश्वरच आहे असं म्हणून गेलो तर तो वाघ आपल्यावर झडप घालणार हे नक्की आहे. झडप घातल्याशिवाय तो राहणार नाही. जसं सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर तो फणा मारल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यामध्ये त्याच्या अंगामधलं असलेलं विष आहे तो आपल्या शरीरात सोडल्याशिवाय राहणार नाही. मग परमेश्वर सर्वत्र आहे पण या शंका नाही. पण समर्थ म्हणतात, तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे, विंचू देहावरी आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. म्हणजे समर्थ म्हणतात सगळीकडे ते एकच जीव आहे, परंतु तिथे ते पाहून केलं पाहिजे. कारण गाय कशी आहे, गाईला आपण घास घातला की पुण्य लागतो, पण ते वाघाला घालू शकत नाही, कारण तो आपल्याला खाणार किंवा तो आपल्याला झडप घालणार आपल्यावर. मग देह भिन्नता असल्यामुळे त्या देहामध्ये ते गुण प्राप्त होतात. म्हणून समर्थ इथे अधिक स्पष्टपणे सांगत आहे की रायापासून रंकवरी, राया असो किंवा गरीब असो, राजा असो किंवा गरीब असो, अवघ्या मनुष्याची आहारी सगट समान सरी कैसी करावी. समर्थ म्हणतात आहे की अवघ्या मनुष्याची आहारी म्हणजे राजापासून गरीबापर्यंत सगळीकडे मात्र अवघं सगळं मनुष्य मात्रच आहे. म्हणून सर्वांना सरसकट एकसारखं लेखता येत नाही. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, देव दानव मानव नीच योनिहीन जीव, पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे. मग आता दिलेलं आहे समर्थाने, देव दानव मानव नीच योनी हीन योनी पापी आणि पुण्यवान असं उदंड प्रकार आहे. त्यांचा अभिप्राय कसा आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की एकांशी जग चाले परी सामर्थ्य वेगळं आले, एका संगे मुक्त केले एका संगे रौरव. म्हणजे भगवंताच्या एका अंशाने जग चालते, ईश्वराचा काही अंश जगाला व्यापून आहे. म्हणजे जग व्यापून आहे हे खरं असलं तरी प्रत्येक व्यक्ती पदार्थ समर्थ म्हणतात त्याचं सामर्थ्य कसं आहे, वेगवेगळं आहे. एखाद्याच्या संगतीने ते मुक्त होईल तर दुसऱ्याच्या संगतीमुळे रौरव नरक प्राप्त होईल त्याला. मग एकाच्या बरोबर आम्ही राहिलो तर आमचा उद्धार होतो. जसं संत संगती हा माणसाचा तरणोपाय आहे, तर कुसंगतीत माणसाला काय भेटते हो, कुसंगतीत अधोगती आहे. तेच सामर्थ्य इथे सांगत आहे समर्थ. एका संगे मुक्त केले याचा अर्थ जीवनमुक्त झाला, तो या जगामध्ये अडकला नाही. तर ते दुसऱ्या बाजूला आम्ही ज्याच्या बरोबर राहतोय तो जर कुसंगती असेल तर त्या ठिकाणी रौरव नावाचं जे सगळ्यात हीन प्रकारचा असा नरक आहे, त्या नरक यातना आम्हाला होतील. आणि म्हणून आम्ही चांगली संगती धरली पाहिजे. सगळ्या संगतीला महत्त्व दिलेलं आहे समर्थांनी. म्हणजे समर्थांनी सर्वत्र परमेश्वर आहे, पण परमेश्वर जरी सर्वत्र असला तरी सुद्धा आपल्याला तो प्रगट करण्यासाठी संतांची संगती आवश्यक आहे, सज्जनांचीच संगती आवश्यक आहे, सद्गुरूंचीच आपल्याला संगती आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला काय होईल, परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मना सज्जना श्री हरी पावी जेतो स्वभावे. मना सज्जना, मनाला सज्जन केलेला आहे. कारण समर्थांना माहित आहे की हे सगळं करणारा कोण आहे, मन आहे. हे शरीराला सांगून चालणार नाही, मनाने ठरवलं तर होऊ शकतं. म्हणून त्या मनाला सांगितलं की तू सज्जनांबरोबर राहा, मना सज्जना. जर मना संगती सज्जनाची धरावी. जर तुम्ही चांगल्याबरोबर राहिले तर तुम्हाला चांगुल पण प्राप्त होणार आहे, वाईटाबरोबर राहिले तर वाईटच होणार आहे हो. म्हणून संत संगती महत्त्वाची आहे. संतांची संगती सगळ्यात महत्त्वाची आहे. संत आपल्याला वेळोवेळी सांगत असतात, कारण संतांना जीवनाचं सार कळलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी याची अधिक स्पष्टता येण्यासाठी अजून एक उदाहरण दिलेलं आहे. बसता चोरापासी, खूप उत्तमाचं उदाहरण आहे हो. बसता चोरापासी होई तैसी बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. काय म्हटलेलं आहे, बसता चोरापासी होई तैसी बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. म्हणजे कोणाबरोबर बसले तुम्ही त्याचा गुण तुम्हाला लागणार, म्हणून त्याचा गुण आम्हाला लागू नये म्हणून आम्ही मुळातच गुणवंतांबरोबर बसावं, मुळातच सज्जनांची संगती धरावी. म्हणून म्हटलेलं आहे, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. हे कशासाठी आहे,
तर सुसंगती त्यासाठी आहे. कलंक मतीचा झडो, यासाठी मती म्हणजे बुद्धी, आमचं अज्ञान दूर व्हावं यासाठी कोणाजवळ बसावं? जो सुज्ञ आहे त्याच्याजवळ बसा, म्हणजे अज्ञान दूर होईल. तुम्ही अज्ञानी आहात आणि अज्ञानी जवळ जाऊन बसले तर अज्ञान वाढेल, कमी होणार नाही. रायाजवळ जर बसले तर रंक पण दूर होईल, पण रंकाजवळ बसला तर त्याचं रंक पण दूर होणार नाही. म्हणून आम्ही चांगल्याची संगती धरा. म्हणून संगती फार महत्वाची आहे. आणि समर्थ इथे तेच सांगत आहेत, परमेश्वर सर्वत्र आहे. म्हणून म्हटलेलं आहे, साकर माती पृथ्वी होये, परी ते माती खाता नये. गरळ आप नव्हे की काळे, परी ते खोटे. पुण्यात्मा आणि पापात्मा, दोहीकडे अंतरात्मा. साधू भोंदू सीमा, सांडूच नये. मग साखर आणि पृथ्वी, साखर आणि माती दोन्ही पृथ्वी तत्वाचीच रूप आहेत. परी ते माती खाता नये, म्हणून माती खाता येत नाही. गरळ आप नव्हे काय, परी ते खोटे. मग विषातही जलतत्वच असतं की नाही हो, पण सारखेपणा कसा आहे, पण तो सारखेपणा खोटा आहे. मग समर्थ पुढे म्हणतात की साखर माती पृथ्वी होय. मग साखर आणि माती, मग मान्य केलं आम्ही की साखर आणि माती मुळातच एकच आहे. शेवटी ते काय, पृथ्वी तत्व आहे. बरोबर आहे, शेवटी काय आहे ते पृथ्वी तत्व आहे. पण समर्थ म्हणतात पृथ्वी होय म्हणजे काय, मुळात ती पृथ्वीच आहे. साखर आम्ही खातो, माती टाकतो. मग माती आणि साखर सारख्याप्रमाणे वागत नाही, पण दोन्ही पृथ्वी तत्वच आहे. तसं दोन्ही भगवंताचेच अंश आहेत, पण एकाचा स्वीकार आहे आणि एकाचा अव्हेर आहे. म्हणून समर्थांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात आहे की गरळ आप नव्हे काय, परी ते खोटे. मग गरळ म्हणजे काय, तर विष. ते जरी विष असलं तरी ते आपतत्वच आहे. मग दुधातही आपतत्व आहे, गरळातही आपतत्व आहे, पण आम्ही विष घेत नाही, आम्ही दूध सेवन करतो. याचा अर्थ दोन्ही तत्व जरी सारखे असले तरी आमच्या हिताचं काय आहे याचा विचार जास्त महत्त्वाचा आहे. आमच्या उद्धारासाठी व्यवहारी दायी वागतो, तसा परमार्थामध्ये सुद्धा आमचं हित कशात आहे, तर संगतीमध्ये आमचं हित आहे, कुसंगतीत हित नाही. लहान मुलांना आपण सांगतो कुठे कोणाबरोबर राहा, तर जी मुलं हुशार आहेत त्यांच्याबरोबर राहा, जी मुलं नियमित शाळेत जातात त्यांच्याबरोबर राहा. याचं कारण काय, तर याला चांगले गुण लागावेत. चंदनाच्या बरोबर जर चंदन राहिले तर चंदनाचा सुगंध आपल्याला आपोआप मिळतो. गंध जरी लावला चंदनाचा तरी 4 लोक म्हणतात, का हो सुगंध येतोय, कुठला आहे, चंदनाचा आहे. त्या चंदनाचा सुगंध आपल्याला लागतो. म्हणून समर्थ म्हणतात चांगल्याच्या संगतीत राहा, म्हणजे आत्मा आमचा कीर्तिरूपी सुगंध आहे, तो कायमस्वरूपी राहील. परंतु परमेश्वर मात्र सर्वत्र आहे, यात मात्र शंका नाही. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी परमेश्वराची घरे. मग समर्थ म्हणतात तितकी भगवंताची घरे, तितकी घरे मंदिरे, जितकी घरं आहेत तितकी मंदिरं आहेत, हे कळलं पाहिजे. जेवढी शरीरं आहेत ती सर्व भगवंताची घरं आहेत. किड्या मुंगीपासून तर देखापर्यंत सगळे परमेश्वराचीच निर्मिती आहे, त्याच्याशिवाय जगात काही नाही हो. पण माझ्या हिताचं काय आहे हे मला कळलं पाहिजे. आम्ही सागराचं पाणी हे पाणी म्हणून पितो का हो, नाही पित. आणि आमच्या घरामध्ये जे मिनरल वॉटर आहे तेही पाणीच म्हणतो आपण, पण ते पितो, पण सागराचं पाणी पित नाही. पण पिण्यासाठी योग्य कोणतं आहे, सागराचं पाणी खारट आहे, त्याने आपलं आरोग्य बिघडते, म्हणून ते आम्ही घेत नाही. तर ते आम्ही शुद्ध पाणी आहे त्याचं सेवन करतो, जे चांगलं आहे ते स्वीकारतो, यात काही वावगं नाही. म्हणून सगळं समान असणं, समान मानणं, सर्वत्र परमेश्वर म्हटला असणं, यात काहीच वावगं नाही, बरोबर आहे. पण आमच्या हिताचं काय आहे याचा विचार जास्त व्हावा. आता लोक म्हणतात मद्य हे सुद्धा पाणीच आहे, आणि बासुंदी तयार केली हे सुद्धा पाणीच आहे. आपतत्व आहे हो, काय स्वीकारा हो. माझ्या हिताचं काय आहे ते स्वीकारावं. माझं हित कशात आहे, बासुंदीमध्ये आहे. ज्याने माझं आरोग्य बिघडणार आहे त्याचा अव्हेर आहे, पण तत्वदृष्टीने विचार केला तर आपतत्व सर्वत्र आहे. म्हणून समर्थ पुढे त्याचं अधिक स्पष्टीकरण देतात आहे. समर्थांनी पुढे दिले, पुण्यात्मा आणि पापात्मा, दोहीकडे अंतरात्मा. साधू भोंदू सीमा, सांडूच नये. मग पुण्यात्मा आणि पापात्मा यांच्यामध्ये अंतरात्मा एकच आहे, पण म्हणून साधू आणि भोंदू
ही सीमा आपण ओलांडू नये हो. म्हणून म्हटलंय की समर्थ म्हणतात पापात्मा आणि पुण्यात्मा काय फरक आहे हो. अहो दोन्हीकडे आत्मा तोच आहे, परमेश्वर दोन्हीकडे आहे. पुण्यात्मामध्ये सुद्धा परमेश्वर आहे आणि पापात्मामध्ये सुद्धा परमेश्वर आहे. तरी आम्हाला दोन्हीकडे अंतरात्मा जरी सारखा असला तरी साधू कोण आहे आणि भोंदू कोण आहे याची सीमा आपल्याला कळली पाहिजे. आणि साधूंच्या संगतीने आमचा तरणोपाय आहे आणि भोंदूंच्या संगतीने आमची अधोगती आहे. दोघेही सारखेच दिसतात पण सारखे नाहीत. दिसणं आणि असणं याच्यात फरक आहे. साधूही भगवेच कपडे घालतो आणि भोंदूही भगवेच कपडे घालतो. मग साधू आणि भोंदू आम्हाला ओळखता आला पाहिजे. म्हणून पुढे म्हटले समर्थाने, अंतर एक तो खरे परी सांगा ते घेऊ नये ती महारे पंडित आणि चाटे पोरे एक कैसी. म्हणजे सर्वांचा अंतरात्मा एक आहे हे खरं असलं तरी समर्थ म्हणतात अंतर एक तो खरे परी सांगा ते घेऊ नये ती महारे पंडित आणि चाटे पोरे एक कैसी. मग समर्थ म्हणतात आहे की त्यांना मग एक हे खरं असलं, सर्वांचा अंतरात्मा कसा आहे, एकच आहे. मनुष्य आणि गदडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. भागीरथीचे जळाप मोरी संवदनी तेही आप कुच्छिळ उदक अल्प सेववेना. या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. मग समर्थ म्हणतात मनुष्य आणि गाढव, तसं राजहंस आणि कोंबडा, राजे आणि माकडे यांमध्ये एक कसं म्हणावं. म्हणून पुढे म्हटले माणसामध्ये आणि गाढवामध्ये फरक आहे की नाही हो. माणसामध्ये आणि गाढवामध्ये फरक आहे. ते लाथा मारते गाढव. माणसं एकमेकांना स्नेह देतात, प्रेम देतात. राजहंस आणि कोंबडे सारखेच आहेत का हो. देहाच्या दृष्टीने भिन्नत्व आहे. ज्या देहामध्ये तो आत्मा वास करतो त्या देहाचा गुण त्याला लागतो. मग राजे आणि माकडे सारखे आहेत का. काय म्हणा, राजामध्ये तोच आत्मा आहे आणि माकडांमध्ये तोच आत्मा आहे, पण दोन्ही एक म्हणता येणार नाही. दोन्ही काय एक म्हणता येणार नाही. देहामुळे, त्या देहाच्या उपाधीमुळे दोघांमधलं भिन्नत्व आलंय. उदाहरण समर्थांनी पुढे दिलंय, भागीरथीचे जळ आप मोरी संवदनी तेही आप कुच्छळ उदक अल्प सेववेना. भागीरथीचं जल तेही पाणीच आहे आणि मोरीतील किंवा डबक्यातील पाणी तेही पाणीच आहे, पण म्हणून घाणेरडं पाणी थोडं सुद्धा सेवन करता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की भागीरथीचे जळ आप, भागीरथीचे जे पाणी आहे तेही आप आहे, मोरी संवदनी तेही आप आणि नाल्यामधले वाहणारं पाणी तेही आप म्हणजे पाणीच आहे. कुच्छळ उदक अल्प सेववेना. काय सांगितलंय, कुच्छळ उदक अल्प सेववेना. कुठलं पाणी आम्ही सेवन करतो तर भागीरथीचं पाणी आपण तीर्थ म्हणून स्वीकारतो आणि नाल्यामधल्या पाण्याला हात जर लावला तर आपण त्या हँडवॉशने, त्या साबणाने स्वच्छ धुतो 2-3 वेळा हो. असा काय भेद आहे हो. तेही पाणीच आहे. मग पाणी जरी असेल तरी ते माझ्या हिताचं नाही आहे, ते घाण पाणी आहे. या कारणे आचार शुद्ध, म्हणून आचार शुद्धतेला महत्त्व दिलेलं आहे समर्थांनी. या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध. आचार शुद्ध असायलाच पाहिजे, पण त्याही पेक्षा विचारही शुद्ध असले गरजेचं आहे. वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. म्हणून माणसाचा आचार शुद्ध हवा आणि त्यापेक्षाही विचार शुद्ध हवेत आणि तो अनासक्त आणि सुबुद्ध असाच असायला हवा. म्हणून समर्थ म्हणतात आहे की नुसतं आचार सुद्धा, या कारणे आचार शुद्ध, म्हणून आचार शुद्धतेला महत्त्व आहे. आणि नुसतं आचार शुद्ध असून चालणार नाही, तर त्या उपरी विचार शुद्ध पाहिजे. आचार शुद्ध असणं हा बाह्यरूप आहे आणि विचार शुद्ध असणं हे अंतर्रूप आहे. वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे आम्ही आचार शुद्ध असलं पाहिजे. आणि नुसतं आचार शुद्ध असून चालत नाही, तर आपले विचार सुद्धा, आपला अंतरात्मा सुद्धा शुद्ध पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला विचार जे करायचे ते शुद्ध असले पाहिजे. म्हणून सुरुवातीलाच म्हटलं की आपलं अंतःकरण, आपण जे चिंतन करतो ते उत्तमाचेच असले पाहिजे, पॉझिटिव्ह विचार आपण केले पाहिजेत, तर आपला काय आहे अंतरात्मा खुश होईल. म्हणून अशी आचार आणि विचार शुद्धता आपल्याकडे असली पाहिजे. मग समर्थ म्हणतात आपल्याला अंतःकरणामध्ये वितराग म्हणजे वैराग्य निर्माण
समर्थ म्हणतात वैराग्य निर्माण होईल. आणि अशा प्रकारे समर्थ पुढे सांगतात आहे, जगामध्ये सर्वत्र परमेश्वर आहे, जगामध्ये जगदीश, काय सांगितले, सगळीकडे परमेश्वर आहे, जगामध्ये जगदीश आहे, परंतु तो आम्हाला सज्जनांमध्ये दिसतो. सज्जनामुळे आमची प्रगती होते, साधू संगतीमुळे आमचा तरणोपाय होतो. आणि म्हणून साधूंची संगती, म्हणून मार्गगती, साधूंची संगती मनुमार्गगती, आकळा श्रीपती, आकळावा श्रीपती येणे पंते. समर्थ आता ते सांगतात आहे की या कारणे आचार शुद्ध, त्यावरी विचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध, वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. म्हणजे माणसाचा आचार शुद्ध असावा, शुद्ध हवा, त्यापेक्षाही विचार शुद्ध हवे, आणि तो अनासक्त आणि सुबुद्ध असा असायलाच हवा. शुराहून मानिले लंडी, तरी युद्ध प्रसंगी नरकांडी, श्रीमंत सांडून बराडी, सेविता कैसे. म्हणजे समजा शुराहून मानले लंडी, एखाद्या भित्र्या माणसाला शुरापेक्षा अधिक श्रेष्ठ मानले तर युद्धाच्या प्रसंगी फजितीच होणार. श्रीमंतांची सेवा करायची सोडून दरिद्री माणसाची सेवा करणे कसे योग्य ठरेल. म्हणून श्रीमंत सांडून बराडी, सेविता कैसे. एका उदके सकळ झाले, परी पाहून पाहिजे सेविले, सगट अवघेच घेतले तरी हे मूर्खपण. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता नये. तैसे निंद्य सोडून द्यावे, वंदते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ. मग शुराहून मानिले लंडी, एखाद्या शुराहून मानिले लंडी म्हणजे भित्र्या माणसाला जर खूप शूर म्हटलं तर युद्ध प्रसंगी काय होणार हो, आपण अडचणीमध्ये येणार. तसंच समर्थ म्हणतात श्रीमंत सांडून बराडी, सेविता कैसे. मग तसंच समर्थ म्हणतात की श्रीमंताची सेवा करायची सोडून आम्ही जर दरिद्री माणसाची केली तर ते योग्य आहे का, नाही. त्यातून काय मिळणार आहे. मग श्रीमंत माणसाची बराडी, श्रीमंत सांडून बराडी, सेविता कैसे. एका उदके सकळ झाले, परी पाहून पाहिजे सेविले, सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण. म्हणजे एका उदकामुळे सर्व काही उत्पन्न होतं, पण समर्थ म्हणतात म्हणून योग्य आणि अयोग्यच पाहून त्या वस्तूचं सेवन केलं पाहिजे. सरसकट सर्वच घेणं हा काय आहे, मूर्खपणा आहे. सगळंच घेऊ का आपण, नाही. जर आपण पहिला आणा ते चेक करा, कारण आता फसवेगिरी खूप चाललेली आहे. समर्थांनी त्यावेळी सांगून ठेवलेलं आहे हो, योग्य अयोग्य पाहूनच त्या वस्तूचं सेवन करा. जे चांगलं आहे ना त्याचंच सेवन करा. सरसकट सगळं भेटलंय म्हणून सगळंच घेऊन यायचं नाही. जर चांगलं नसेल तर ते सेवन करायचं नाही. म्हणून म्हटलंय सगट अवघेच घेतले तरी हे मूर्खपणा. सरसकट सर्वच घेतलं तर हा काय होईल, मूर्खपणा होईल. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता नये. मग जीवनाचेच झाले अन्न, जीवन म्हणजे पाणी, पाण्याचंच अन्न होतं. आता आपण जेवतो, पाण्यात आपण जेवण बनवतो, मग पाण्याचं अन्न होतं, पाण्याचेच अन्न होते. अन्नाचे झाले वमन, अन्न जेवल्यानंतर आपलं काय आलं, वमन. पण त्या अन्नाची आपल्याला ओकारी आली, उलटी आली. परिवमनाचे भोजन करिता नये. मग त्या ओकीचे म्हणजे वमनाचं भोजन आपण करतो का, नाही करतो. तैसे निंद्य सोडून द्यावे, वंदते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ. मग समर्थ म्हणतात तसंच समर्थ सांगतात, जे आपण वमन केलेलं आहे ते भोजन करत नाही, ते सांडून देतो, तसंच निंद्य सोडून द्यावं. जे निंद्य गोष्टी आहेत ते सगळं सोडून द्यावं. कोणाची निंदा करत बसू नये, जे वाईट आहे ते सोडून द्यावं, निंद्य आहे ते सोडून द्यावं. वंद्य ते हृदयी धरावे, जे वंद्य आहे ते आपल्या हृदयात धारण करावं. सत्कीर्तीने भरावे भूमंडळ, मग ते हृदयात धारण करावं आणि सत्कीर्तीने भूमंडळ काय करावं, भरून टाकावं. म्हणून पुढे दिले समर्थ म्हणतात, उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठास ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेवले. सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण, नीती न्याये. वर्तायाचा विवेक, समर्थ म्हणतायत वर्तायाचा विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे. मग उत्तमासे उत्तम मान, उत्तम लोकांना उत्तमच आवडतो,
म्हणून सज्जनांची संगती धरा असं समर्थ म्हणतात. साधूंची संगती, संतांची संगती धरा. मग उत्तमांना उत्तमच आवडणार आहे, उत्तमांना उत्तमच गोष्टी लागणार आहेत. कनिष्ठांना उत्तम मान्य होत नाही. मग ते म्हणणार एवढं कसं आम्ही घ्यायचं, असं कसं चालेल हे ते. मग समर्थ म्हणतात उत्तम लोकांना उत्तमच चालतं, कनिष्ठांना उत्तम मान्य होत नाही. म्हणून देवाने त्यांना भाग्यहीन करून ठेवलेलं असतं. म्हणून म्हटलंय उत्तमासे उत्तम माने. उत्तमालाच उत्तमाची पारख होणार आहे, कनिष्ठाला उत्तमाची पारख होणार नाही. कनिष्ठ असं ते न माने, म्हणून करंट देवाने करून ठेवले. सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण, नीती न्याये. म्हणून समर्थ, श्री समर्थ सर्वांना सांगत आहे की लोकांनी सर्व करंटेपण सोडून द्यावं. सांडा अवघे करंटपण, जे जे तुमच्याकडे करंटपणाची जी लक्षणं आहेत ती आपण त्यागावी, ते आपण सगळं सोडून द्यावं. आणि लोकांनी सगळं करंटेपण सोडून द्यावं. आणि समर्थ म्हणतात पुढे काय करावं, धरावे उत्तम लक्षण. समर्थांची केवढी कळकळीची विनंती आहे की सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण, नीती न्याये. मग लोकांनी त्यांचं सगळं करंटपण आहे ते सोडून द्यावं आणि उत्तम जी लक्षणं आहेत ते आत्मसात करावी. त्याने हरिकथा पुराण यांचं श्रवण करावं आणि नीती आणि न्यायाने त्यांनी काय करावं, वागावं. पुढे सांगितलंय, वर्तयाचा विवेक राजी राखावा सकळ लोक, हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे. मग समर्थ म्हणतात वर्तयाचा विवेक, वर्तयाचा विवेक विचारपूर्वक वागून राजी राखावा सकळ लोक, सर्व लोकांना राजी राखावं आणि हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे. हळूहळू त्यांना समर्थ म्हणतात पुण्याच्या मार्गाकडे त्यांना वळवावं. हे सगळ्यात मोठी आपली श्रीमंती आहे. मुलाचे चालीने चालणे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. मुख्य मनोगत राखणे, हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे, इतर ती वेडी. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी. मग मुलाचे चालीने चालावे, म्हणजे मुलाची चालीने चालावं का वागावं, म्हणजे का सांगितलं आहे नेहमी चालावं का हो मुलाचे चालीने? नाही, समर्थ म्हणतात मुलाचे चालीने चालवावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसेच जनास शिकवावे हळूहळू. म्हणजे मुलाशी वागताना जसं आपण मुलाच्या चालीने चालतो तसं त्याचं मनोगत ओळखून बोलतो, त्याप्रमाणे समर्थ म्हणतात तैसे जनास शिकवावे हळूहळू. त्याचप्रमाणे लोकांचं मनोगत जाणून त्यांच्या कलाकलाने घेऊन त्यांना हळूहळू शिकवावं. मुख्य मनोगत राखणे, हेची चातुर्याची लक्षणे, चतुर आणि चतुरांग जाणे, इतर ती वेडी. मग मुख्य मनोगत राखणं, लोकांचं मनोगत राखणं, हेची चातुर्याची लक्षणे, हेच चातुर्याचं लक्षण आहे. चतुर तो चतुरांग जाणे, इतर ती वेडी. मग तो चतुराचे अंग जाणतो आणि इतर लोक कसं आहे, वेडेच असतात. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजये निस्पृहासी. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणून करणे यथा सांग, प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जावे. मग वेड्यास वेडे म्हणू नये. समर्थ म्हणतात पण वेड्या माणसाला कधीच वेड म्हणू नये. वर्म कदापि बोलू नये, चार चौघांमध्ये एखाद्याचं वर्म कधीच बोलू नये. तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी, असं वागलं तरच निस्पृह माणसाला यश प्राप्त होईल. कुठेही कोणाचंही बोलायची काही गरज नाही. म्हणून जसं वेड्याला वेडे म्हटलं की राग येतो बघा, मग तसंच आहे, वर्म कदापि बोलू नये, कुठेही काहीही बोलता कामा नये. तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी, म्हणजे मुख्य मनोगत राखलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्याचं मनोगत, लोकांचं मनोगत राखलं पाहिजे आपण. हे चातुर्याचं लक्षण आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात आहे की सगळ्यांच्या पुढ्यात कोणाचीही निंदा करू नये, कोणालाही बोलू नये. कारण समर्थ म्हणतात सगळ्यांना राग येणार आहे, मग लोकांचं मनोगत कसं राखणार आहे? जसं आपण मुलाच्या चालीने चालतो, मुलाच्या बोलीने बोलतो, म्हणजे जसं मूल बोलतो तसं बोलायला जातो, तसं जनाला म्हणजे माणसांना, लोकांना तसंच शिकवावं हळूहळू. मग तेच सांगितलंय तसं समर्थ म्हणतात उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणून करणे यथा सांग, प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जावे. म्हणजे उदंड स्थळी उदंड प्रसंग,
अनेक स्थळी निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. जाणवणी करणे यथा सांग. त्यावेळी वेळ प्रसंग ओळखून त्या प्रसंगास अनुसरून यथा योग्य आचरण करावं लागतं. प्राणीमात्रांचा अंतरंग होऊन जावे म्हणून प्राणीमात्रांच्या अंतरंगाशी एकरूप होऊन जावं. जर आपण आपल्याला तिथे ठेवावं की आपल्याबरोबर जर असं घडलं असतं किंवा आपल्याला असं बोललं असतं तर आपल्याला चाललं असतं का, आपण ते म्हणजे आपण शांत बसलो असतो का. मग दुसऱ्याला त्या जागी ठेवून बघावं की मी खरोखरच याच्याशी ही गोष्ट उलटी बोललेलो आहे किंवा हे चांगलं बोललेलं नाही, त्याच्यामुळे त्याला त्रास झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं ते आपल्याशी आपण त्याची तुलना करून आपण तसं वागावं, म्हणजे राजी राखून बोलावं. उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणूनी करणे यथा सांग. प्राणीमात्रांचा अंतरंग होऊन जावे. मग अनेक स्थळी निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि त्यावेळी वेळ प्रसंग ओळखून त्या प्रसंगाला अनुसरून यथा योग्य आचरण करावं लागतं आणि म्हणून प्राणीमात्रांच्या अंतरंगाशी एकरूप होऊन जावं. मनोगत राखून जाता परस्परे होय अवस्था. मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. मग त्याप्रमाणे मनोगत राखून जरी ती व्यक्ती दूर गेली तरी लोकांना परत भेटीची उत्कंठा लागून राहते. म्हणून मनोगत राखलं नाही तर लोकसंग्रह होऊ शकत नाही. म्हणून म्हटलंय मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. मनोगत राखता समस्त ओढवून येती. म्हणून जो मनोगत राखतो तो श्रेष्ठ महंत जाणावा. लोकांचं मनोगत राखलं की समस्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे सगळ्यांची ज्याची त्याची परिस्थिती ओळखून आपण त्याच्याशी बोलावं. म्हणजे तो तसा का वागला असेल, त्याचं काय कारण असेल, सगळ्यांना आपण एकाच दोरीमध्ये बांधू नये. म्हणजे प्रत्येकाचं मन आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यामुळे मग काय होतं, लोकांची मनं राखली जातात आणि त्यामुळे समस्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणून म्हटलंय या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. मनोगत राखता समस्त ओढवून येती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.